7 कोटी अस्पृश्य लोक हिमालयही उद्ध्वस्त करतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले, आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरच्या अशाच नवनवीन घटना जर तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा इतिहासाचा संदर्भ देऊन बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर आत्ताच आपण या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करू शकता। दिनांक होते 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी या सभेची स्थापना झालेली होती आणि ही स्थापना झाल्यानंतर शनिवार रविवार सभा मोठ्या प्रमाणात बाबासाहेब घेऊ लागले होते। बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये सभासद नोंदणी ही मोठ्या प्रमाणात चालू झालेली होती। बाबासाहेबांना अनेक सहकारी भेटायला येत होते। भेटायला आल्यानंतर बाबासाहेब त्यांच्या डोक्यातील अनेक कल्पना हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मांडत होते। त्यांच्यामध्ये अस्पृश्यांसाठी हॉस्टेल, लग्न कार्यासाठी एक टोलेजंग इमारत असली पाहिजे, त्याचप्रमाणे एक प्रेस असली पाहिजे, त्या प्रेसच्या माध्यमातून वर्तमानपत्र चालतील, अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते। बाबासाहेबांना भेटण्यासाठी जे काही मातंग समाजाचे पुढारी येत होते, त्याचप्रमाणे महार समाजाचे पुढारी येत होते, हे बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे आणि कट्टर समर्थक होते। पण त्यांची धुसफूस चालायची ही शिवतकरांबद्दल। शिवतकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी काही मदत लागेल ते शिवतकर हे प्रामुख्याने करत असायचे। आणि मग हीच गोष्ट ज्यावेळेस बाबासाहेबांना कळली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व सहकाऱ्यांना एकत्रित केलं आणि त्यांच्यासमोर बाबासाहेब सांगू लागले की मी आपल्या समाजाची प्रगती व्हावी म्हणून मोठं शिक्षण घेतलेलं आहे, मोठ्या पदव्या घेतलेल्या आहेत, माझं स्वतःचं कुटुंब चालावं आणि फक्त माझ्या समाजाचीच प्रगती व्हावी यासाठी मी शिक्षण घेतलेलं नाही, तर इथल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे, इथल्या अस्पृश्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, म्हणून मी कसोशीनं प्रयत्न करतोय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकाऱ्यासमोर सांगितलं। त्या पुढे जाऊन बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सांगतात की माझ्या डोक्यामध्ये अनेक कल्पना आहेत की ज्या कल्पना जर आपण अस्तित्वात मांडू शकलो, अस्तित्वात आणू शकलो तर इथल्या अस्पृश्य लोकांचं भलं तर होईलच, पण त्याच्यासोबतच इथल्या स्पृश्य लोकांचं सुद्धा भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसमोर म्हणाले। त्याचप्रमाणे बाबासाहेब म्हणतात की इथले अस्पृश्य जे लोक आहेत त्यांच्या समस्या ह्या खूप बिकट आहेत। अस्पृश्य समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या खूप आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला कालांतराने खूप वेळ लागणार आहे, परंतु अस्पृश्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या खूप भल्या मोठ्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण प्रामुख्याने प्रामाणिकपणाने काम करणं गरजेचं आहे। या अस्पृश्य समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्याच मी काही सोडवू शकणार नाही, परंतु त्या समस्या या जगाच्या चव्हाट्यावरती मी मांडू इच्छितो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बाबासाहेब म्हणाले। आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य लोकांच्या ज्या काही समस्या आहेत या प्रचंड हिमालया एवढ्या समस्या आहेत आणि या समस्या मी काही एकटा काही सोडवू शकणार नाही, पण मी ठरवलंय की या हिमालय एवढ्या ज्या समस्या आहेत या हिमालयाला मी डोकं आदळून घेणार आहे। हे डोकं आदळल्यानंतर माझं डोकं फुटेल, माझ्या डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडतील, परंतु मी हे कार्य करणार आहे आणि ज्यावेळेस माझा अस्पृश्य समाज ही गोष्ट बघेल त्यावेळेस माझा समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस माझा अस्पृश्य समाज पेटून उठेल त्यावेळेस हा हिमालय सुद्धा उद्ध्वस्त करायला इथला अस्पृश्य मागे पुढे बघणार नाही अशी मला ठामपणाने खात्री आहे। बाबासाहेब म्हणतात की असंच जर आपण हेवेदावे करत बसलो, एकमेकांबरोबर आढीनं वागत बसलो तर आपली प्रगती होणार नाही आणि मग आपली प्रगती करायला साक्षात इथं परमेश्वर जरी उतरला तरीही आपली प्रगती होणार नाही असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं। आणि याच मताचा परिणाम असा झाला की शिवतकरांबरोबर इतर जे काही सहकारी होते ते सहकारी प्रेमानं वागू लागले। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्सवरती सांगायला विसरू नका। धन्यवाद।